हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की आपल्या स्टीलच्या भांड्याला जसे क्षारयुक्त पाण्याचे पांढरे डाग लागतात ते कसे साफ करायचे अगदी 1 मिनिटात। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथं माझ्याकडं एक झाकण होतं, तर त्यावरती खूप असे पाण्याचे पांढरे डाग पडले होते। बरंचसं जुनं हे झाकण होतं। आता मी हे फक्त झाकण घेतलं आहे। काहींच्या ठिकाणी जर तुम्ही बाथरूममध्ये स्टीलची बादली वापरत असाल किंवा एखादं पातेलं असेल तर तेही बघा असं क्षारयुक्त पाण्याने ते पांढरं पडतं। तर आता त्याच्यासाठी क्लीन करण्यासाठी काय करायचं, मी इथे एका कटोऱ्यामध्ये गरम पाणी घेतलं आहे। चांगलं गरम तापलेलं पाणी घेतलं आहे आणि यामध्ये आपण 1 चमचा लिंबू सत्व टाकणार आहोत। म्हणजे त्याला तुम्ही सायट्रिक ॲसिडही म्हणता। तर ते हल्ली बाजारात कुठल्याही आपल्या किराणा मालाच्या दुकानात इझिली मिळतं। ते 1 चमचा घेतलं आहे आणि 1 चमचा आपलं जे भांडे घासायचं लिक्विड असतं तर ते घ्यायचं आहे आपल्याला। याच्याऐवजी तुम्ही आपली डिटर्जंट पावडर असती कपडे धुण्याची ती घेतली तरीही चालेल। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे 1 चमचा सोडा। आपला खाण्याचा जो सोडा असतो तो घ्यायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता सोडा टाकल्यानंतर हे चांगलं असं फसफसलं आहे। याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि वेळ न घालवता लगेच आपल्याला जे भांडं साफ करायचं आहे त्यावरती हे मिश्रण टाकायचं आहे। म्हणजे काय होतं, सोडा आणि त्यावरती जी झालेलं केमिकल प्रोसेस असेल त्यामुळं आपली ही जी भांडी अशी असतात पांढरे डाग किंवा असं अगदी कोटिंग पडलेलं असेल त्याचं तर तेही लवकर साफ होतं। आता यावरती मी हे लिक्विड घातलं आहे आणि त्यानंतर आपली जी तारेची घासणी असते त्याने हलक्या हाताने आपल्याला फक्त याला घासून घ्यायचं आहे। म्हणजे अगदी खूप जोर लावायची गरज नाही किंवा काही असं खडबडीत ब्लेड वगैरे किंवा काही असं वापरण्याची गरज नाही। इझिली तुम्ही हलक्या हाताने याला घासा आणि तुम्ही बघू शकता हे इतकं पटकन असं साफ होतं आहे। आता अर्धा भाग हा आपण घासून घेतला आहे, मी तुम्हाला पुसून दाखवते की काय फरक जाणवतो आहे तो। तर तुम्ही पाहू शकता एका साईडला इतकं पांढरं असं त्याचं कोटिंग आलेलं आहे आणि एक साईड अगदी आपल्या नव्यासारखं स्टीलचं हे भांडं चमकत आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या कुठल्याही बाथरूममधल्या स्टीलची जी भांडी पांढरी पाण्याचे डाग पडलेले असतील तर त्यावरती ही प्रोसेस करा। अगदी तुमची भांडी कमी कष्टात अशी साफ होतील। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। आता काय होतं, हल्ली तर आपण अशी स्टीलची भांडी बाथरूममध्ये वापरत नाहीत। जास्त करून आपण प्लास्टिकचेच भांडे वापरतो, बादली असो किंवा टब असो। तर ही प्लास्टिकची भांडी पण पाण्याने बघा तुम्ही अशी पांढरी पडतात, तर ती कशी साफ करायची तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। मी खाली त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकही देईल, तर तोही व्हिडिओ पहा। त्यातही मी खूप सोपी पद्धत सांगितली आहे सगळ्यांना करण्याजोगी अशी। तर ती प्लॅस्टिकच्या आपल्या ज्या बादल्या असतात किंवा टब असतात, मग असतात, तर ते तुम्ही इझिली क्लीन करू शकता। आणि इथं आपलं भांडं तुम्ही पाहू शकता अगदी नव्यासारखं चमकू लागलं आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।